नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि यानंतर पुढे घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता रंगावली नदीला पूर आला. वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नवापूर गावातील महादेवाचं मंदिरही पूर्णतः पाण्याखाली. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेकने कमी. सध्याच्या घडीला 39,917 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग. या हंगामामध्ये आतापर्यंत 38.37 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलं. पुण्याच्या शिरूरमध्ये बंधाऱ्याच्या मध्यभागी उभे राहून दुचाकी धुण्याचा धक्कादायक प्रकार. जीवाची पर्वा न करता दुचाकी धुण्याचा प्रकार. तर पाण्याचा प्रवाह जोरात आहे, त्यामुळे दुर्घटना घडल्याची देखील शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला पूर आला, त्यामुळे इरई आणि झरपट नद्या वाहत आहेत. दुथडी भरून राजनगर परिसरातील पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर. मुल्लेरमध्ये मोसम नदीवरील पूल पाण्याखाली. 5 ते 6 गावांचा संपर्क देखील तुटला. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ. उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकच्या वेगानं आता भीमा नदीला महापूर. तर भीमा नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा. छत्रपती संभाजीनगरमधील सावरगावमध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. वाहतूक सेवा काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरसदृश्य परिस्थिती. तर जळगावमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ. विदर्भासह खानदेशातील नदी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. यवतमाळच्या बाभुळगाव या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं. बेमला धरणातून पाण्याचा विसर्ग केला, त्यामुळे नदीकाठी असलेल्या 10 ते 12 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ. कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून 4,000 क्युसेकने पाण्याचा विसर्गही सुरू. साताराच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा. कृष्णा नदीने महागणपतीच्या मूर्तीला चरण स्पर्श केला. मंदिरामध्ये विशेष आरती करण्यात आली. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका. गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना पूर. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. छत्रपती संभाजीनगरच्या सल्लोड तालुक्यातील आमऋषी धबधब्याने पर्यटकांचं लक्ष वेधलं. 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. वर्धा नदीच्या पुरातून चंद्रपूरच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने गर्भवती महिलेचं रेस्क्यू केलं. वणी तालुक्यातील चिंचोली या ठिकाणानं महिलेला चंद्रपूर जिल्ह्यातील नाकोडा या ठिकाणी बोटीद्वारे आणलंय. वर्धा नदीच्या महापुरानं चंद्रपूर, घुग्गुस, बल्लारपूर या पट्ट्यामध्ये नदीच्या दोन्ही काठावरती पूरस्थिती. तर दुसरीकडे चंद्रपूर शहराच्या वेशीवरून नागरिकांचे पूरग्रस्त भागातून बचाव कार्य. पुण्यातील वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. तर वीर धरण 100% भरलंय. नीरा नदी पात्रामध्ये 60,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश. सांगलीमधल्या चांदोली वारणा धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पावसाचा जोर. चांदोली धरण 86.40% भरलंय. चांदोली धरणातून वारणा नदी पात्रामध्ये 6,900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. सततच्या पावसामुळे अंजनी नदीकडून रौद्ररूप धारण. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं मोठा दिलासा. पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ झाली. साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग वाढवणार. कोयना नदीपात्रात 33,826 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 30 दरवाजे पूर्णतः उघडले. हतनूर धरणातून 1,70,000 क्युसेकने तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी आणि पूर्णा नदीला पूर आला. नंदुरबार चांचोली घाटातील दरड हटवण्याचं काम सद्यगतीने सुरू. घाटात सध्या तात्पुरत्या स्वरूपात एकेरी मार्गाने वाहतूक. भलामोठा दगड हटवण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका. 84 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं. उडदाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने मदत देण्याची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला, त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग. जिल्ह्यातील 133 प्रकल्प अद्यापही कोरडे. शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. अनेक प्रकल्पांमध्ये 20% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक. पुराच्या पाण्यामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पुरा काकुडा परिसरातील 35 गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आलं. जळगावच्या अंबनेर या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये पावसामुळे नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्यामुळे तब्बल 15 ते 16,000 क्विंटल धान्याचे मालाचे नुकसान झाले. पुढचे 8 ते 10 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात. अपघातानंतर 26 वर्षीय किसन झाकणे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूची संख्या 6 वर पोहोचली.
सोलापूर शहरामध्ये हलक्या पावसानंतर खड्ड्यांचं साम्राज्य. महापालिकेकडून खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी देखील प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्डे हे मोठमोठ्या प्रमाणात दिसतात. शहरातील मार्केट यार्ड चौक ते शांती चौकापर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य. धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका. नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. साक्री तालुक्यातील सामोडे या गावाजवळ ही घटना घडली. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. दापोली हणे मार्ग खड्ड्यांच्या विळख्यामध्ये. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. रुग्णवाहिका, शालेय वाहनं याशिवाय मच्छीमारांच्या वाहतुकीला देखील फटका. जळगावमधल्या तरसोद पाधी बायपास रस्त्याला तडे गेले. रेल्वे उड्डाणपुलाच्या पिलरचं बांधकाम कोसळल्याची देखील घटना घडली. दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केल्याची माहिती. निकृष्ट बांधकाम लपवण्यासाठी बांधकाम कोसळलेला पिलर झाकला. कोल्हापूरच्या गगनबावडा रोडवरील तिसंगी या ठिकाणी मुख्य रस्त्याला मोठा खड्डा पडला. एका महिन्यापूर्वी रस्त्यावरती डांबरीकरण. गगनबावडा परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे आणि नाले मात्र तुडुंब भरले. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील तिसंगी या गावाजवळ मुख्य रस्त्याला मोठं भगदाड. रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पुन्हा एकदा पोलखोल. जिल्हा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जळगावच्या नशिराबाद जवळ सर्व्हिस रोडच्या बोगद्याजवळ पाणी साचत असल्याचा प्रकार. अशा परिस्थितीमध्ये देखील टोल वसुली सुरू असल्यानं नागरिकांचा संताप. मुंबई आग्रा महामार्गावरती भीषण वाहतूक कोंडी. 12 तासांपासून महामार्ग ठप्प. असंख्य वाहनं जैसे थे उभी. वाहन चालकांचा संताप. चंद्रपूर ते राजुरा मार्ग तेलंगणाला जोडणारा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली. काल रात्रीपासून पूल बंद. पुलावरती सुमारे 2 फूट पाणी साचलं. तेलंगणा आणि दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या रांगा. नाशिकच्या येवल्यामध्ये बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरती धोकादायक खड्डा. खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि असं असल्यानं अपघाताची शक्यता वाढली. अपघातानंतर प्रशासन जागं होणार का? संतप्त नागरिकांचा हा सवाल. म्यानमार, थायलंड, लाओस देशांच्या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये 25 ते 30 भारतीय तरुणांना ओलीस ठेवलं. तरुणांना टार्गेट पूर्ण न झाल्यानं करंट देऊन अमानुष मारहाण. बीडमधील तरुणाच्या कुटुंबियांकडून तरुणांना सुखरूप परत आणण्याची मागणी. बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या. जळगावच्या वडगाव गावातील धक्कादायक घटना. प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिषेक मोरे असं या आरोपीचं नाव. फतेपूर पोलिसांकडून आरोपीला अटक. मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांसाठी म्यूल खाते उघडून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बोरीवलीमध्ये 10 लाख रुपयांचं सायबर गुन्हेगार जेरबंद. म्यूल अकाउंट. टोळीच्या 7 जणांना अटक. सायन पनवेल महामार्गावरती कळंबोलीपासून खारघरपर्यंत वाहतूक कोंडी. 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पनवेलच्या दिशेने वाहतूक संथ गतीने सुरू. वाहन चालकांना मनस्ताप. शनिवार रविवार सुट्टी, त्यामुळे लोणावळा, अलिबाग, कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या निफाडमध्ये केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे विहिरींचं पाणी दूषित झालंय. धरण हवात समोर आलं वास्तव्य. तर विहिरी आणि बोरवेलचं पाणी काळपट झालंय. दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. वाटेगावच्या धर्तीवरती कराडमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं मोठं स्मारक राज्य सरकारतर्फे साकारलं जाणार. तर आमदार अतुल भोसले यांची माहिती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार भोसलेंकडून कराडमधील स्मारकाला अभिवादन.